नमस्कार, मी अजिंक्य बोडके आणि आपण बघताय उत्तर महाराष्ट्र लाईव्हचा विशेष कार्यक्रम। देवेंद्र गंगाधरराव फडणवीस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री। खरं तर या माणसाच्या किंवा या नावाच्या भोवती 2014 पासून महाराष्ट्राचं राजकारण फिरत आहे। देवेंद्र फडणवीस हे प्रचंड हुशार, प्रशासनावर पकड, निर्णय क्षमता आणि धडाडी, त्यासोबत संघटन कौशल्य, राजकीय डावपेच या सगळ्या बाबत एक परिपूर्ण असलेलं एक नेतृत्व, संघाच्या मुशीत तयार झालेलं, युवा अवस्थेपासूनच राजकारणात आलेलं, देशातील काही युवा महापौरांपैकी एक महापौर, असं हे सगळं देवेंद्र फडणवीस यांची कार्यकाळ राहिलेला आहे किंवा एक त्यांची ख्याती आहे। मात्र देवेंद्र फडणवीस हे आता कुठेतरी कचाट्यात सापडले आहेत का, किंवा देवेंद्र फडणवीस कुठेतरी अडचणीत सापडलेत का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। खरं तर 2014 साली अचानकपणे अनेक नावं रेसमध्ये असताना, म्हणजे खडसे असतील, तावडे असतील, मुंडे असतील, अशी अनेक, अगदी मुनगंटीवार असतील, असे अनेक नावं चर्चेत असताना किंवा आघाडीवर असताना देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची माळ पडली। पुढच्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रातला जो विरोधी पक्ष आहे तो काहीसा कमकुवत आणि सैरबीर झालेला वाटला। अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा मुद्दा आला आणि या मराठा आरक्षणामुळे महाराष्ट्रामध्ये एक वेगळंच जातीय राजकारण निर्माण झालं। या जातीय राजकारणामध्ये किंवा वेगवेगळ्या आंदोलनामधून देवेंद्र फडणवीस यांनी एक योग्य मार्ग काढला आणि तिथून पुढे त्यांनी महाराष्ट्रामध्ये अगदी वसंतराव नाईक यांच्यानंतर कार्यकाळ पूर्ण करणारा मुख्यमंत्री म्हणून इतिहासात आपली नोंद करून घेतली। 2019च्या विधानसभा येता येता देवेंद्र फडणवीस यांनी एक चूक केली, ती म्हणजे मित्रपक्ष सांभाळताना जी एक खबरदारी घेतली पाहिजे ती खबरदारी त्यांच्याकडून कदाचित घेतली गेली नाही। 2019ची विधानसभा ही वेगळी लढावी, 2019ची लोकसभा ही वेगळी लढावी, आपण स्वतंत्रपणे लढावी, असं केंद्रीय नेतृत्वाकडून देवेंद्र फडणवीस यांना सांगण्यात आलेलं होतं। मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याच हट्टामुळे ती लोकसभा निवडणूक सुद्धा आणि विधानसभा निवडणूक सुद्धा ही एकत्रित लढवल्या गेली। खरं तर लोकसभा निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळालं, पण याच लोकसभा निवडणुकीमध्ये 2019च्या केंद्रीय नेतृत्वाने केलेल्या सर्वेनुसार भारतीय जनता पार्टी जर स्वतःच्या जीवावर 48 किंवा 45 स्वतः जागा लढवून 3 जागा मित्रपक्षांना देऊन जर लढली तर 30 ते 32 खासदार हे भारतीय जनता पार्टीचे स्वतःचे निवडून येऊ शकतात, असा अंदाज वर्तवला गेलेला होता। त्यासोबत विधानसभा निवडणुकीत देखील भारतीय जनता पार्टी जर स्वतःच्या जीवावर निवडणूक लढली तर 135 ते 140 आमदार हे स्वतःच्या जीवावर निवडून येऊ शकतात, असं बोललं गेलेलं होतं। मात्र तरी देखील देवेंद्र फडणवीस यांनी कुठलीही रिस्क न घेता शिवसेनेसोबतच आपण निवडणूक लढली पाहिजे ही गोष्ट आपल्या केंद्रीय नेतृत्वाला पटवून दिली। मात्र झालं उलटच, जेव्हा निकाल लागला त्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये एक वेगळं चित्र बघायला मिळालं। शिवसेनेने आपली एक वेगळी वाट निवडली। शिवसेनेने सांगितलं की आमची सर्व दरवाजे उघडी आहेत आणि पुढे जाऊन शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत, उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आपली बोलणी सुरू केली आणि तिथून पुढे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला सुरुवात झाली। देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या आयुष्यात काही चुका केल्या, त्यातील सगळ्यात मोठी चूक म्हणजे पहाटेची शपथ असं बोललं जातं। पहाटेच्या वेळी अजित पवार यांच्यासोबत त्यांनी शपथ घेतली आणि त्यामुळे जी सहानुभूती भारतीय जनता पार्टीला किंवा देवेंद्र फडणवीस यांना मिळू शकत होती, महाविकास आघाडी सरकार हे 3 अपक्षांचं सरकार स्थापन झाल्यानंतर ती त्या ठिकाणी विरली, ती त्या ठिकाणी संपली आणि देवेंद्र फडणवीस हेच कुटील राजकारणी आहेत, कुटील कारस्थानी आहेत आणि हे सत्ता मिळवण्यासाठी काहीही करू शकतात, अशा प्रकारची एक प्रतिमा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांची निर्माण झाली। खरं तर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं। ते सरकार खूप चांगल्या प्रकारे सुरू होतं, मात्र त्याच वेळी कोविड-19 म्हणजेच कोरोना हा पूर्ण जगभरामध्ये पसरला, तसाच महाराष्ट्रामध्ये देखील याचा परिणाम झाला। हा परिणाम झाल्यानंतर खरं तर सुरुवातीच्या काही काळ सगळेच राजकारणी असतील किंवा सगळी यंत्रणा असेल ही सैरबीर झाली, नेमकं काय करावं काय नाही ही सगळी परिस्थिती होती।
मात्र याही परिस्थितीमध्ये विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरायला सुरुवात केली। खरं तर सरकार स्थापन झाल्याच्या दुसऱ्या तिसऱ्या महिन्यातच त्यांनी 1-2 विकेट घेतल्या असं बोललं जाऊ लागलं। त्या विकेट म्हणजे काय, तर देवेंद्र फडणवीस यांनी काही जे मंत्री होते त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं आणि त्याच्यातून देवेंद्र फडणवीस म्हणजे एक प्रभावी नेता, देवेंद्र फडणवीस म्हणजे या एवढ्या मोठ्या शक्तीला, या 3 पक्षांच्या एवढ्या नेते असणारे, एवढे दिग्गज लोक असणाऱ्या लोकांना एकटा पुरून उरतोय अशा प्रकारचा स्वतःच्याच पक्षातील अनेक दिग्गजांना संपवून देवेंद्र फडणवीस हे कदाचित महाराष्ट्रातील एक दिग्गज नेते होतील, एक प्रबळ नेते होतील असं बोललं जात असतानाच त्यांच्या वाटेमध्ये हे महाविकास आघाडीचं सरकार जे स्थापन झालं त्यामुळे मोठे काटे आलेले होते। अशाही परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेता म्हणून सरकारला धारेवर धरायला पहिल्याच दिवशीपासून सुरुवात केली आणि या पहिल्याच दिवशीपासून त्यांनी जो कामाचा धडाका लावला किंवा विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी जी एक भूमिका मांडली, यातून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हा किती प्रभावशाली नेता आहे आणि देवेंद्र फडणवीस हा सामान्य माणसाच्या प्रश्नावरती लढा देतोय। समोरच्या एवढ्या दिग्गज जे सगळे नेते मंडळी आहेत त्यांना एकटा देवेंद्र फडणवीस हा पुरून उरतोय अशा प्रकारची एक प्रतिमा निर्माण व्हायला सुरुवात झालेली होती। खरं तर कोविड-19चा काळ होता, कोरोनाचा काळ होता। अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका होते की ते घरात बसून होते। मात्र याही परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत होते। विरोधी पक्ष नेत्याकडे जे अधिकार असतात त्या अधिकाराच्या अंतर्गत ते स्थानिक जे जिल्हाधिकारी असतील, स्थानिक जे अधिकारी असतील, आरोग्य विभागाचे अधिकारी असतील, गृह विभागाचे जे अधिकारी असतील यांच्या बैठका राज्यभरामध्ये घेत होते, त्यांना मार्गदर्शन करत होते, त्यांना सूचना देत होते। यातून एक वेगळ्या प्रकारची प्रतिमा देवेंद्र फडणवीस यांची निर्माण होत होती। देवेंद्र फडणवीस हा कामाचा माणूस आहे, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे नेतृत्व असायला हवं होतं। अशाच प्रकारे जर महाविकास आघाडीचं सरकार सुरू राहिलं आणि देवेंद्र फडणवीस अशाच प्रकारे त्यांच्यावरती मारा करत राहिले तर हे महाविकास आघाडीचं सरकार कदाचित अंतर्गत कलहातून पडेल किंवा पूर्ण 5 वर्ष जरी हे सरकार सुरू राहिलं तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी पुढच्या 5 वर्षामध्ये स्वतःच्या जीवावर किंवा स्वतःच्या 100% भाजप म्हणत पूर्ण बहुमताचं सरकार या महाराष्ट्रात स्थापन करेल असं देखील राजकीय विश्लेषक जे आहे ते सांगू लागलेले होते। आणि एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांपासून ते मध्यमवर्गीयांपर्यंत ते एक मोठा जो समूह आहे त्यातून एक एक्सेप्टन्स म्हणजे एक त्यांना स्वीकार्यता ही मिळायला सुरुवात झालेली होती। देवेंद्र फडणवीस यांचं जे नेतृत्व आहे ते बहरत होतं, एक वेगळ्या प्रकारचं नेतृत्व बहरत होतं। ते सत्ताधारी असताना महाराष्ट्राला माहीत होते, मात्र विरोधी पक्षनेते पदावर असताना सुद्धा ते ज्या प्रभावीपणे काम करत होते त्यातून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये एक नवीन लोकनेता म्हणून, जनमानसातले नेते म्हणून हे प्रस्थापित व्हायला सुरुवात झालेली होती। आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये जे लोकनेते झालेले आहेत त्यांच्या मागे कुठलं तरी एक कम्युनिटी असेल, म्हणजे जात समूह असेल किंवा इतर कुठलं तरी एक संघटन असलेलं अशा गोष्टी राहिलेल्या होत्या। मात्र स्वतःच्या कामातून देवेंद्र फडणवीस यांचं जी इमेज आहे त्या भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा सामान्य नागरिक असेल यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची प्रतिमा तयार होत होती आणि त्यातून देवेंद्र फडणवीस हे लोकनेता होण्याच्या दिशेने मार्गस्थ होत होते। मात्र अशाच सगळ्या परिस्थितीमध्ये जे व्हायचं होतं ते झालं आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत तब्बल 40 आमदार घेत भारतीय जनता पार्टीसोबत सरकार बनवलं आणि या सगळ्या घडामोडींमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वपूर्ण हात होता। अशा गोष्टी जेव्हा बाहेर आल्या त्यातून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा जी आहे ती डॅमेज व्हायला सुरुवात झाली। ती डॅमेज होत 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 इतकी झाली की पुढे जेव्हा अजित पवार यांनी देखील राष्ट्रवादीमध्ये बंड करत सत्तेमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला तेव्हा तर ती प्रतिमा अधिक डागाळल्या गेली। पुढे आता लोकसभा निवडणुका सुरू आहे, या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांनी असा म्हणजे वक्तव्य केलेलं आहे की माझं जे सरकार आहे ते पाडलं आणि त्यामुळे मी 2 पक्ष पाडून माझं सरकार स्थापन केलं। खरं तर जे महाराष्ट्रामध्ये पक्ष फुटी झालेली आहे त्याचा परिणाम केंद्रावरती होऊ नये, लोकसभा निवडणुकीवर होऊ नये, यामुळे कदाचित देवेंद्र फडणवीस यांच्यावरती हे खापर फोडलं जावं
या दृष्टिकोनातूनच देवेंद्र फडणवीस यांना अशा प्रकारचं वक्तव्य करायला लावलंय की काय, अशी देखील शक्यता व्यक्त केली जाते. मात्र एका बाजूला भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांना जे यश मिळू शकत होतं ते यश हे या दोन पक्षफुटींमुळे मिळालेलं नाही. आणि देवेंद्र फडणवीस यांचं जे लॉंग टर्मचं राजकारण चालू शकत होतं त्या लॉंग टर्मच्या राजकारणाला कुठेतरी ब्रेक लागल्याचं दिसून येत आहे. आपल्याला देखील असं वाटतंय का? तर आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ जर आपण फेसबुकच्या माध्यमातून बघत असाल तर आमच्या पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. त्यासोबत इंस्टाग्राम आणि ट्विटरच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जा. धन्यवाद.